तर मला आज करायची आहे ही मांडणी स्वच्छ. तशी तर मी भांडी गेल्या 15 दिवसात सगळी घासून घेतलेली आहेत. पण कसं आहे माहिती आहे का, तरी पण गॅस असतो आपला, आपण फोडणी वगैरे टाकतो, त्यामुळे काय होतं माहिती आहे का, याच्यावरती जो धूळ चिकटपणा येतो ना तो येतो. त्यामुळे ह्याला सतत 8 ते 10 दिवसातून एकदम सगळं क्लीन करावं लागतं. तसं तर याच्यावरती रेग्युलरची ही भांडी आहेत ना ती रेग्युलर घासायलाच असतात. मी जास्तीची काय भांडी ठेवलेलीच नाही, तरी पण कुठून एवढी भांडी येतात ना तेच काय कळत नाही. तर आता हे बघा पातेली माझी एवढी झाली आहेत ना, मला फक्त लागतात किती 2 ते 3 पातेली लागतात, पण हे तर एवढं झालेत ना ह्याला ठेवायला पण जागा नाही आता कुठेच. कारण एवढंच नाही, इकडे एकच रॅक आहे, त्यामुळे ना मी दुसरीकडे कुठे ठेवू पण शकत नाही ही भांडी. कारण 1-2 तर टाकी आणि माझं हे भरलेलंच आहे. तर आता बघू, तरी पण मी आता काहीतरी एखादं काढणार आहे आणि त्याच्यामध्ये भरून ठेवणार आहे. कारण मला काही एवढी पातेली नको आहेत, कारण एवढा मोठा एक्स्ट्राला जागा ह्यांना लागतो आणि ही पातेली लागत नाही. जी स्टीलची पातेली आहेत ना ती अजिबात कशालाच लागत नाहीत, उगाच त्याला जागा लागते भरपूर बरं का. हा हे लागतं कधीतरी बरं का सारखं, पण हे जे आहेत नाही बाकीचे हे लागत नाही. तर यांना मी काय करणार माहिती आहे का, अजिबात आता रॅकवरती तर मी मांडणारच नाही. कारण एवढं त्रास देतात ना ते, अजिबात दुसरं पण ठेवायला काही लागत नसतं. आणि हा जर कप्पा आहे ना प्लेटांचा, त्याच्यामध्ये एकही प्लेट बसत नाही. प्लेट टाकली का डायरेक्ट खाली येते, कारण ते जो स्पेस आहे ना ह्या प्लेटांपेक्षा पण खूप मोठा आहे. त्यामुळे मला अजिबात हे काय रॅक आवडत नाहीये. बघू आता मी आता सतत म्हणते की मला बदलायचंय. आता कधी योग येतो. काही गोष्टी अशा असतात की आपण खूप आपल्याला त्याची एक्साइटमेंट असते की आपल्याला हे कधी मिळणार, पण काही गोष्टींना योग असतो, ते आल्याशिवाय तर काय ते मला मिळणारच नाहीये. त्यामुळे बघू. नमस्कार. तर आज बघा मी काढलेले आहे रॅकवरचे जे डबे आहेत ना ते घासायचे आहेत मला, कारण बरेच दिवस झालं जसं मी ह्या रूममध्ये आले ना, ज्यावेळेला आले होते ना त्यावेळेलाच मी सगळे जे डबे आहेत ना ते सगळे घासून व्यवस्थित त्याच्यामध्ये सगळं सामान वगैरे भरून ठेवलं होतं. पण आता बरेच दिवस झालं ते खूप चिकट झाले होते बरं का. तर म्हणलं चला म्हणलं आज आपल्याला काही केल्याशिवाय तर भाग नाही. कारण घरामध्ये किती जरी स्वच्छता केली ना, मला तर रॅककडे बघितलं ना इतकं असं वाईट वाटतं ना की बापरे कसं दिसतंय ते, कितीही त्याला व्यवस्थित ठेवा तरी पण ते काही नीट दिसतच नाही आहे. फायनली आता मी काय करणार आहे माहिती आहे का, आता ज्यावेळेला आता पैसे येतील ना पुढच्या वेळेस माझ्याकडे, आता माझा पेमेंट झाला होता पण मला ना दुसरीकडे मुलांच्या शाळेमध्ये फी वगैरे भरायची असल्यामुळं कसं आहे माहिती आहे का, तिकडेच सगळे पैसे गेले होते. त्यामुळे मला काय आता ते शक्यच झालं नाही आहे रॅक वगैरे घ्यायचं. माझी खूप इच्छा होती की आता पेमेंट झाल्यानंतर आपण घेऊया, पण कसं आहे माहिती आहे का, जसं काय आपलं काम निघेल ना तसे आपल्याला पैसेही लागतात. त्यामुळे मग म्हणलं जाऊ द्या, म्हणलं हे काय एवढे इम्पॉर्टंट नाही आहे, आपण आहे याच्यावरती पण भागवू शकतो. त्यामुळे म्हणलं चला आता नेक्स्ट टाईम आपण हे रॅक घ्यायचं. तर ते मला रॅक कसलं पाहिजे माहिती आहे का, ज्यावेळेला मी ते रॅक आणेल त्यावेळेलाच तुम्हाला त्याचा व्हिडिओ मी दाखवेन बरं का. तर बघा हे माझ्या बहिणीने सगळे बनवून दिलेले जे आहेत ना उन्हाळे पापड, ते सगळे मी डब्यांमध्ये भरून ठेवले होते. तरी आता बनवून ते ना 2-3 महिने झाले, तरी पण ते आता संपत आलेले आहेत बरं का सगळे. आणि आता पापडी बघितली म्हणलं की मला ना ते खाल्ल्याशिवाय तर काही दम निघणारच नाही, हे मला माहीत असतं. वैतागायची म्हणायची यांना तळायला, सण आला काय आला तर आईला अजिबात तळायला राहायचं नसेल. आम्ही 3 जण ना असं वरती बांधलेलं असतं ना तरी ते सोडून सगळं सतत दुपारच्या वेळेत ना काहीच नसायचं. लहानपणी खायला काय असायचं ह्याच्याशिवाय दुसरं आपल्याला. त्यामुळे हे लहानपणापासून मला खूप आवडतं. काय करायला गेल्यावर काय होऊन बसतं कळतच नाही आहे बरं का. इथं मी एकदम शॉक होऊन एकदम शांत उभा राहिले होते. का तर किचनवर त्या रॅकवरची सगळी भांडी काढायची होते डबे मला. तर डब्यावरती मी काय केलं होतं, सकाळी चपात्या वगैरे लाटल्या आणि हा पळपूट ठेवला होता आणि हातामध्ये घेतला, म्हणलं किचनवरती ठेवायचा, म्हणलं उचलला आणि कसा हातातून खाली निसटला काय माहिती, त्याचे डायरेक्ट 2 भाग झाले. मला खूप वाईट वाटलं, कारण मी इतके दिवस ह्याची वाट बघत होते ना. मला खूप मेहनतीने हा पळपूट भेटला होता बरं का. एक तर असं मार्बलचे पळपूट एक तर जास्त कुठं भेटत नाहीत आणि योगायोगा तो कसा तरी मला मिळाला होता, तोही मला दिव्याने आणून दिला होता. तर म्हटलं जाऊ द्या आता नेक्स्ट टाईम कुठं गेले ना मी पहिला मार्बलचा नाही बावून सॉरी, आता मी लाकडी चांगलाच पळपूट आणणार आहे. कारण पहिला जो होता ना तो मला अजिबात आवडत नव्हता. किचनवरती चपाती जर लाटायला लागली ना तो एकदम असा आवाज करायचा, जास्तच आवाज, कारण खूप हलका असल्यामुळं मला तो आवडत नसल्यामुळे मी तो मागवला होता. तर बघा हे जे भांडे दिसत आहेत ना रॅकवरची ती सगळे घासलेली भांडे आहेत. त्यामुळे मग मी काही ती काढणारच नाही, कारण ती रोजची रेग्युलरची आहेत. सगळी भांडी किचनवरती ठेवली, सगळे डब्बे रिकामे करून घेतले. जे काय साहित्य होतं ना ते सगळे एका पाटीमध्ये काढून ठेवलं आणि जेवढे डब्बे होते ना तेवढे सगळे रिकामे करून ठेवले. जे काय सामान होतं ना ते सगळं, ज्या काय कॅरी बॅगा होत्या ना त्याच्यामध्ये ओतून ठेवलं. कारण परत ते डब्यामध्ये ठेवा, वरून डब्बा घासा, हे असं करण्यापेक्षा मी सगळे डबे रिकामे केले आणि
जेवढे काय होते ना तेवढे सगळी मी भांडी घासून घेतली बरं का. ते जे डबे होते ते तर इतके छान निघाले होते ना. मला कंप्लीट एवढेसे डबे घासायला मला 1 तास लागला एवढेसे डबे. तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 7. तर बघू शकता इथं 5 मिनिटं घड्याळ पुढं आहे. बरोबर 7 वाजलेले आहेत आणि संध्याकाळच्या टायमिंगला इथं बघा काय चालू आहे. मस्त असं पापड्या तळलेले आहेत आणि तेच खायचं चालू आहे. हिला लय हौस आहे बरं का प्रत्येक गोष्टीत खायची काय. आणि त्याच्या मागं परत मिस्टर असतात आणि ही महागच असते काय असं नाही. हो मग आम्ही हाय आपलं वाढलं मुंबईला आपलं काम करायला आहे ना. चांगलं लागते ना खायला. तेलकट कमी खावा जरा पावसा पाण्याचं. तर इथं बघा काय लावलंय बघा टीव्हीला. दिसतंय का हे बघा. ह्यांचं दिसणार तुम्हाला. तर सकाळी जेवढे काही डबे होते ना तेवढं सगळं साहित्य काढून घासून ठेवले होते. कशात काहीही टाकलं होतं, कशात काय टाकलं होतं अजिबात काय कळत नव्हतं बरं का. आता फक्त बघा सगळ्या डब्यांमधलं काढून जेवढा काय बाजार होता ना म्हणजे काय जे पुड्या वगैरे बांधून ठेवलेल्या त्या सगळ्या ह्या डब्यामध्ये बसलेल्या आहेत बरं का. ते सगळे डबे हे आता रिकामे राहणार आहेत बरं का. उगाच त्या रॅकवरनं सगळं मांडलं होतं. थोडं 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 टाकून कधी काय टाकलेलं असतं ते कळत पण नाही आणि त्या डब्यांमध्ये अशा काही दिसत पण नाहीये. जेवढे काही डबे मी सकाळी घासले होते ना तेच रात्री मी जरा गॅसवरती गरम केले. कारण कसं आहे माहिती आहे मला त्याच्यामध्ये भरायच्या होत्या पापड्या आणि बाजार. आणि गार डब्यात जर भरलं ना तर कसं आहे माहिती आहे का गारव्यामुळं जरा आळी लागण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं मग मी डबे जेवढे काय मला पाहिजे होते ना ते थोडेसे गॅसवरती गरम केले, एकदम कोरडे केले आणि त्याच्यामध्ये ते सगळं साहित्य भरलं. तर कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील ना तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे काय होतं